पण त्यांनी केलेले आहेत, पण तो मला वरळी हा तुमचाही मतदारसंघ राहिलेला आहे. आमदार म्हणून तुम्ही असेच जेव्हा करता आदित्य ठाकरेंचं काम, तेव्हा ते अपेक्षित वेळ कार्य वरळी मतदारसंघात करतात असं तुम्हाला वाटतं का? होय किंवा नाही? नाही, कसं आहे, त्यांच्याकडनं ती अपेक्षा यासाठी आपण करू शकत नाही, कारण ते एका पक्षाचे नेते. पण नेते असणं वेगळं आणि आपल्या मतदारसंघासणं, म्हणजे उद्या देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहे, पण मतदारांसाठी तो मुख्यमंत्री असू दे का उपमुख्यमंत्री, तो माझा आमदार आहे, ही जी संकल्पना जी आहे ती संकल्पना नाही, ती नाही आहे. ती नाहीच आहे. म्हणजे ती तेवढं ते डिवोटेडली वेळ ते देऊ शकत नाही संघटना, आणि अशा वेळी पण त्यांना देता येणार नाही का रोज येऊन. आम्ही जे काम केलं, मी असीन किंवा माझ्या अगोदर माझ्या जे सुनील शिंदेजी असतील किंवा माझ्या अगोदर दत्ता नलावडेजी असतील, त्यांचे कार्यालय तिकडे असायचे, ते बसूनच असायचे. म्हणजे अर्थात ते राहायलाही तिकडे आणि हे असल्यामुळे तर ते 24/7 असेल, तर ऑब्व्हियसली लोकांना अपेक्षा त्या तुलनेची असते, ते तसं ते देऊ शकतच नाही. पण तुम्ही एक वरळीकर ह्या दृष्टिकोनातून जेव्हा आदित्य ठाकरेकडे बघताय आमदार म्हणून वरळीचं, तर सगळ्यात मोठं काम त्यांनी वरळी मतदारसंघासाठी कुठलं केलं असं तुम्हाला? रिडेव्हलपमेंटचा विषय जो होता तो स्वाभाविकच आहे, त्यांनी केला आणि त्याला आम्ही साथ दिली, कारण शेवटी लोकांचा विरोध हे आम्ही जाऊन तिकडे नमवण्याचं काम करत होतो. त्यावेळी काय आदित्यजी लोकांमध्ये जाऊन किंवा जे सुरुवातीला ज्यावेळी विरोध होता, मी असेल सुनीलजी असतील सर्वांनीच केले, तर ते त्यांनी केलं. पण तो सरकारमध्ये असताना एक पायलट प्रोजेक्ट म्हणून घेऊन त्यांनी खूप इनिशिएटिव्ह घेतली, हे आपण कदापि नकारू शकणार नाहीये. पण त्याच्यानंतर ज्या काही उणिवा होत्या, ज्या होत्या, अर्थात सरकार बदलल्यानंतर हे होतात, त्यामुळे पण तिकडे थोडा लोकांमध्ये थोडा मोठ्या प्रमाणात जो असंतोष झाला, त्याचाही फटका त्यांनाही पडला, आम्हालाही पडला. पण ती समजूत घालण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि आता मी आलोय, आता काय काळजी करायची गरज नाही. मग 2029 मध्ये जर वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध सचिन अहिर असा जर सामना आपल्याला बघायला मिळाला, तर तुम्ही ती फाईट कशी बघता? म्हणजे तुम्हाला विरोधक म्हणून आदित्य ठाकरे हे टफ फाईट देतील असं वाटतं, सामान्य फाईट राहील असं वाटतं, की सोपं राहील? नाही, बघा, निवडणूक कुठच्याही इझी नसतात. म्हणजे मी बघितलंय आणि मी जसं तुम्हाला म्हणलं की मी त्या लाटेमध्ये वरळीमध्ये मी पराभूत पण झालो होतो, असं नाही का नाहीये. तर परसेप्शन काय होतं, पण मी जसं सांगितलं, कारण की या वरळीकरांनी माझ्यासारख्याला निवडून दिलं तर मला घरी देखील बसवलेले आहेत. त्या लाटेमध्ये तो वायबल असलेला, म्हणजे वायब्रंट असलेला. पण एक लक्षात घ्या की वरळीचा मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती बदलते, कारण आता हायराईजची संख्या जी एवढ्या पदेपदेने वाढलेली आहे, तो एक डिसाइडिंग फॅक्टर भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती ओढतो. आणि मला आत्मविश्वास आहे की ज्या पद्धतीने महायुती काम करते आणि माझ्या माध्यमातून करीन आणि मी बनल्यावर तो तिकडे विजय हा आमचा 100% झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या बाबतीत असं घडलं नाही, पण ज्या काळात लोकांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांचं